महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी। वैजापूर खंडाळा गणातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे बाळासाहेब शिंदे उमेदवार। वैजापूर तालुक्यातील खंडाळा पंचायत समिती गणातील उमेदवार बाळासाहेब अशोक शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाकडून घड्याळ निशाणी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने पक्षाने दुःख पचवून पुढे उमेदवार निवडणूक लढवित आहेत। अजितदादांनी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेऊन कार्य केले, तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनतेसाठी काम करणार असल्याचे उमेदवार शिंदे यांनी सांगितले। खंडाळा नगरीत प्रचार करीत असताना त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। यावेळेस जनता परिवर्तन करणार असल्याचे बाळासाहेब शिंदे यांनी सांगितलं। जनतेसाठी, सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले। खंडाळा नगरीमध्ये खंडाळा पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित असलेले शिंदे पाटील या ठिकाणी आपण त्यांचे संवाद साधणार आहोत। तर शिंदे साहेब नमस्कार, आपलं स्वागत आहे आमच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये। एकूणच आताचं सध्याचं राजकारण बघता पळापळीच्या धावपळीच्या वातावरणामध्ये खंडाळा नगरीमधून तुम्ही पंचायत समिती गणाचे उमेदवार म्हणून आता निवडणुकीला सामोरे जात आहे। तर सामोरे जाताना आपलं काय मनामध्ये काय भावना आहे की आपण जनतेच्या या प्रश्नासाठी आपण घेऊन जातात सोडवणे? सर्वप्रथम आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं। त्या निधनानंतर आम्ही 3 दिवस घरात बसून होतो। नंतर पक्षाचे आदेश आले का आपण प्रचार यंत्रणा सुरू करावी, त्यामुळं आम्ही प्रचाराला थोडं लेट झालो। आणि राहिला विषय विकासाचा, तर यापूर्वी मी अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावत होतो आणि यापुढे बी लावणार आहे। जर जनतेने मला सेवा करायची संधी जर दिली तर मी ह्या गणासाठी एक ॲम्ब्युलन्स, एक स्वर्गरथ आणि गणामध्ये प्रत्येक गावामध्ये घाट बांधण्याचा, जिथं अंत्यविधी होतो तिथं घाट बांधायचा प्रयत्न करणार आहे। एकंदरीत तुमचं आपल्या पक्षाचे अजितदादा पवार यांचं निधन झालं ही तर खरी दुःखद बातमी आहे। परंतु एक काम करणारे दादा, महाराष्ट्रातले दादा म्हणजे अजितदादा, आणि काम करणारा नेतृत्व आपल्यातून अचानक निघून गेलाय। तर या दादाच्या काम करण्याची जी गती होती त्या डबल गतीनं आपण आता पक्ष कसं सामोरे जातो? आदरणीय दादांचा प्रवास असा होता, दादा सकाळी 6 वाजता उठायचे, रात्री 12 वाजता झोपायचे। दादाचा कामाचा टाइम 6 वाजेपासून सुरू व्हायचा। आदरणीय दादांचं मी पावलावर पाऊल ठेवून मी सकाळी 6 वाजेपासून जनतेच्या सेवेमध्ये कार्यरत राहणार आहे आणि जनतेची सेवा करणार आहे। मी दादा, तुम्ही या अगोदर ग्रामपंचायतला सरपंच होऊन गेलेले, बरोबर? सरपंच झाल्यानंतर तुम्हाला कामाचा गावचा भरपूर अनुभव झालेला आहे। दुसरी गोष्ट महत्वाची का आता तुम्हाला काय वाटतं का गावामध्ये कुठले काम राहिलेले आणि ते जनतेचे काम झाले पाहिजे? नक्कीच, जेव्हा माझी मिसेस आरती शिंदे हे सरपंच होत्या तेव्हा मी प्रत्येक समाजाला, प्रत्येक समाजाच्या मंदिराला असेल, प्रत्येक याच्यामध्ये असं गावामध्ये असेल, माझ्या पद्धतीने जेवढा निधी होता तेवढा बऱ्या प्रमाणामध्ये काम केलेले। आता गावाच्या काही समस्या असतात, लाईट, पाणी आणि इतर नाली स्वच्छता, यावर जास्त भर देणार आहे। आता आपला जो भाग आहे हा निम शहरी भाग येतो, ग्रामीण भाग येतो। ग्रामीण भागामध्ये रस्ते, शिक्षण आणि बाकीच्या आरोग्याच्या सुविधा या बाबतीत आपलं काय मत आहे? नक्कीच, त्यासाठीच आता समजा कुठे जर अपघात झाला तर त्यासाठी आपण ॲम्ब्युलन्सची सेवा केलेली आहे। कारण का वैजापूरून ॲम्ब्युलन्स इथपर्यंत येऊ सर, एखादं जर जास्त पेशंट सिरियस असतं ते मृत्यू पडतं, त्यासाठी या गणासाठी खंडाळ्याला 24 तास एक ॲम्ब्युलन्स उभी करणार आहे। राहिला आरोग्याच्या बाबतीत, तर जिथं जिथं शक्य होईल तिथं झगडून डॉक्टर आणि तिथली व्यवस्था आम्ही पूर्ण करण्याचा